11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, नीट, जेई, सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना बाबर आणि पाटील गटात मोठा संघर्ष होताना दिसत आहे। कुर्ली विटा रस्त्यावर जाधव मळ्यानजीक अनिकेत अशोक पाटील यांच्या मालकीची विहीर आहे। या विहिरीजवळील रस्ता करीत असताना ठेकेदाराने कसलीही काळजी घेतली नसल्यानेच पावसाने रस्ता खचून विहिरीच्या काठड्यापासून विहीर ढासळली असल्याने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला असल्याचा आरोप ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी केला असून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे मोठा अपघात होऊ शकतो असे म्हटले होते। त्या आरोपाला आज लगेचच बाबर गटाकडून प्रत्युत्तर दिल्याने आता मतदारसंघात बाबर आणि पाटील गट आमने सामने आले असून राजकीय वातावरण तापले आहे। ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी केलेल्या आरोपाला कुर्ली येथील बाबर गटाने जोरदार प्रत्युत्तर देताना कैलासवासी अनिल भाऊंनी जवळजवळ 13 कोटी एवढा निधी कुर्ली गावास दिला असून सदर रस्त्याचे काम सुरू असताना जोरदार झालेल्या पावसाने विहीर कोसळली असून या विहिरीवरील कठडा मंजूर असून तो होणारच आहे असे असताना विरोधकांनी या गोष्टीचे नाहक राजकारण केल्याचे म्हटले आहे। विरोधकांनी 10 वर्षे सत्ता असताना काय दिवे लावले, निवडणूक तोंडावर असताना जाणून बुजून हे आरोप केल्याच्या चर्चा होत होत्या। त्यामुळे मात्र आगामी निवडणुकीत महायुतीत एकत्र असलेले बाबर व पाटील गट आता एकमेकांविरोधात लढणार असल्याचे दिसत आहे। त्यामुळे मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे। अजून महायुतीतून उमेदवारी कुणाला मिळणार हे माहिती नसताना मात्र या दोन्ही गटातील होणारा संघर्ष मात्र निवडणुकीत आणखी तीव्र होणार एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। स्वर्गीय आमदार माननीय अनिल भाऊ बाबर यांनी कुर्ली ते चिंचणी जाणारा रस्ता, या रस्त्यासाठी 5 कोटी मंजूर केले। त्या रस्त्याची साईड पट्टीचं काम चालू असताना कुर्ली ते जाधव वस्तीच्या मध्ये बरोबर विहीर होती, साईडला एका विहीर होती। ती काम चालू असताना साईड पट्टी भरताना साईड पट्टी भरून झाल्यानंतर ते झाडं होती ती पडली विहिरीत। म्हणजे मोठा पाऊस झाल्यानंतर ते विहिरीत झाडे पडली व ते भिंत मंजूर आहे। ते मान्य भावनी ती भिंत मंजूर केलेली आहे। मग ते भिंतीचं काम तात्काळ चालू होणार आहे। तरी विरोधकांनी स्टंट करून की बाबांनो ही काम तात्काळ पूर्ण करावे असं पत्रकार परिषद घेऊन ते सांगण्याची काही गरज नाही। काम हे मंजूर आहे, काम हे होणार आहे तात्काळ। ते काल भैयांना फोन केला। भैयांना फोन केल्यानंतर भैयांनी लगेच मोहिते साहेबांना फोन केला। मोहिते साहेबांनी लगेच इथे यंत्रणा लावून तात्काळ कामाची पाहणी केली व लगेच बॅरिगेट लावून ते काम अडचणीत होते, ते धोकादायक होते, ते थांबवून बॅरिगेट लावून रस्ता चालू केला व लगेच ते काम रस्ता चालू झाल्यामुळे खुला रस्ता झाला। आपल्या खानापूर आटपाडी मतदारसंघाचे टेंबू योजनेचे जनक कैलासवासी अनिल भाऊ बाबर यांच्या विचाराने आमच्या कुर्ली गावाला विटा ते कुर्ली असा कोट्यवधी रुपयांचा रस्ता मंजूर करून त्या कामाची सुरुवात ही झालेली आहे। आता वास्तविकता पाऊस काळ चालू झालेला आहे। पावसानंतर आता ह्या 8-10 दिवसामध्ये थैमान गाठलेला आहे। ह्या पावसामुळे जमीन एकदम ओलसर होऊन आता हा विट्याकडून येणारा जो रस्ता आहे ही साईडपट्टी भरलेली होती, तर ही थोडी खचून गेलेली आहे। पावसाच्या ओलसरपणामुळे ती थोडी खचलेली आहे। तर ह्या खचलेल्या साईडपट्टीचा काहीतरी गावातील विरोधक लोकांनी थोडी स्टंटबाजी करून आता निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत। त्या निवडणुकीला काहीतरी विरोधकांना काहीतरी एक कडवट भूमिका म्हणून आपला एक विरोध करायचा म्हणून त्यांनी एक स्टंट आज केलेला आहे। तर तो स्टंट काय बिनकामाचा आहे, काय कामाचा नाही तो स्टंट। हा स्टंट आम्हाला ज्या वेळेला सकाळी कळलं की बाबा अशाची इथं विहिरीचा कठडा ढासळलेला आहे, तर त्या टायमाला आम्हाला कळल्यानंतर डेप्युटी इंजिनियर मोहिते साहेब यांना आम्ही फोन केला। त्यांनी येऊन तात्काळ इथली पाहणी केली। ती पाहणी केल्यानंतर आम्ही त्यांना पहिल्यांदा भैयांना फोन लावला। भैया म्हणले की मी मोहिते साहेबांना लावून देतो,
ते तिथं काय असेल ते बघून तुमच्या काय कामाची दुरुस्ती आहे ते करून घेतील. भैयाने लगेच फोन करून मोहिते साहेबांना इथं लावून दिलं. आम्ही मोहिते साहेबांना घेऊन इथली पाहणी केली. लगेच इथं येऊन बॅरिकेड लावून घेऊन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वाहतुकीसाठी रस्ता खुला करून दिलेला आहे या ठिकाणी. तरी गावातील लोकांनी उगाच या जागेचा स्टंट करू नये एवढी हा निधी हा स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी बऱ्याच अशा पाठपुराव्याला बरंच अपयश येत होतं, तरी सुद्धा त्यांनी न कुठेही काय खचता त्यांनी पाठपुरावा करून हा कुर्ली गावासाठी हा निधी मंजूर करून दिलेला आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो.